कृष्णा नको रे परीक्षा आमची बघू. कृष्ण म्हणला नाही, तुम्हाला जर तुमचे कपडे हवे असेल तर तुम्ही सूर्याला नमस्कार करा. गोपिकेने सगळे लज्जा सोडली, सूर्याला नमस्कार केला. भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे दिले आणि ते घरी गेल्या. गोष्ट संपली. पण एवढी जर गोष्ट सांगितली तर माणसं म्हणतील तुमचाच कृष्ण जर असा वागत असेल तर आम्ही गाडीवर फिरलो, आम्ही पिक्चरसाठी फिरलो, आम्ही व्हॅलेंटाईन डेज केले तर बिघडलं कुठं आमचं. पण या कथा दिसतात तशा नाही बरं, कायचे अर्थ वेगळ्या. आता थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला की ही चिरहरण लीला म्हणजे काय. श्रीकृष्ण भगवंत त्यांना सांगतात की तुम्ही ज्या पाण्यामध्ये स्वतःचं अंग झाकताय त्या पाण्यात मी नाही का. जर तुम्ही फक्त मला लहान पोरगा समजत असाल तर तुमच्या जीवनामध्ये रासलीला नाही घडणार. सगळ्यात महत्वाचं तुमचा भ्रम जायला पाहिजे गोपिकेनो की मी फक्त मुलगा आहे. नाही नाही, या चराचरामध्ये व्यापलेला परमात्मा मी आहे. बर, ज्या देहाला तुम्ही झाकताय ना त्या देहाच्या बाहेर नाही, आत्मरूपाने त्या देहाच्या मध्ये सुद्धा मीच आहे. अजून एक सांगू का, लाजायचं असतं परक्याला. आता हे चिरहरण लीलेचा जो प्रसंग आहे महाराजजी, अजून तेवढा मोकळ्यापणाने मी आपल्यामध्ये सांगावं एवढा अजून तुमचाही अधिकार झालेला आहे. मी तेवढा मोठा झालेला नाहीये. थोड्याशा माझ्या पांढऱ्या मिशा होऊ द्या आणि अजून थोडंसं मला 10-20 वर्षाचं होऊ द्या, पुढे मग सांगेल मी आपल्याला ते. त्याचा अर्थ खूप विशेष आहे. तरी सांगून जातो, फक्त लज्जा धरायची असते परक्या माणसाची. जो आपला असतो त्याची लज्जा पकडायची नसते. किंबहुना जो आपला आहे, जो आपला प्रियकर आहे, जो आपला आहे, त्याच्या पुढे सगळी लज्जा सोडून जर आपण त्याला समर्पित झालो तर व्यवहारामध्ये मिलन घडतं. जर व्यवहारामध्ये सुद्धा प्रियकर आणि प्रियतमाचं मिलन घडण्यासाठी काही आवरणाची निवृत्ती करावी लागत असेल तर इथं जीव आणि शिवाचं ऐक्य करण्यासाठी जीवा सुद्धा आपलं जे आवरण आहे, आवरण म्हणजे काय त्याला अजून पुढे जाऊन सांगतो. हा कपडा आहे आपल्या अंगावर, बरोबर. या कपड्याच्या आतमध्ये काय आहे, देह आहे. आणि गीता म्हणते तो देह सुद्धा कपडाच आहे. याला स्थूल देह म्हणायचं. या कपड्याच्या मध्ये अजून एक कपडा आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. या कपड्याच्या आतमध्ये अजून एक देह आहे, त्याचं नाव कारण देह आहे. आणि आतमध्ये जो आहे ना तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा मात्र उघडा आहे. श्रीकृष्ण भगवंत या रासलीलेच्या माध्यमातून काय सांगतात, कपडेच नाही, तुमचा दिसणारा जो देह आहे ना तो देह सुद्धा कपडा आहे. आणि जोपर्यंत या देहरूपी कपड्याचा अभिमान तुमचा सुटणार नाही तोपर्यंत भक्तीचे तुम्ही अधिकारीच होणार नाही. किती गोड आहे. म्हणून भगवंताने त्यांच्या कपड्यांचं हरण केलं नाही, नुसतं त्यांच्या अहंकाराचं हरण केलं, त्यांच्या देहाचं हरण केलं. हा देह म्हणजे मी, या देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी. भगवंत सांगतात की अध्यात्माची अशी एक स्थिती येते की त्यामध्ये नाव विसरावं लागतं, देह विसरावा लागतो. आणि तेव्हा त्या भगवंताचं मिलन होतं. म्हणून भगवंताने आवरणभंगाची लीला, अध्यात्मामध्ये ज्याला आवरण म्हणतात, तेच चिरहरण लीलेच्या माध्यमातून या गोपिकेचं अज्ञान दूर केलं, अज्ञान रूपी कपडा दूर केला. वर्णन असं आहे महाराज, जेव्हा भगवंताने यांना हे ब्रह्मज्ञान करून दिलं तेव्हा गोपिका, आता केलं तरी आवाज कमी झाला इथला, तुम्हाला नाही. गोपिका बिना कपड्याच्याच निघाल्या. श्रीकृष्ण भगवंताला सांगायला लागले की आता तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, आता लाजायचं कुणाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुमची दृष्टी अद्वैताची झाली आहे, पण जगामध्ये राहणाऱ्या लोकांची दृष्टी अद्वैताची नाही, चमड्याची आहे. म्हणून कपडे तुमच्यासाठी नाही, जगासाठी घाला. आणि म्हणून भगवंताने प्रसाद रूपाने त्यांना वस्त्र दिले आणि सांगितलं की सगळ्यांना मी माझं दर्शन, आज आहे मार्गशीर्ष महिना आणि शरद पौर्णिमेला मी माझं सगळ्यांना दर्शन दिलं रासलीलेच्या माध्यमातून. या सगळ्या मुली आणि यांनी केलेलं जे आराधना आहे, उपासना आहे, ती सुफळ झाली. अजून एक प्रसंग पुढे आलाय. भगवंत वनामध्ये गेलेत.